हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. हाऊ आर यू? फाईन ना? सगळे कसे आहेत? मजेत आहेत की नाही? मुलांनो, आपण गेल्या लेक्चरला कोणता पाठ शिकलेलो होतो? आठवतंय का तुम्हाला? तर आपण गेल्या लेक्चरला सुगरणीचे घरटे हा पाठ शिकलेलो होतो. तर आज आपण त्याच्या पुढचा पाठ आहे, तो कवितेचा पाठ आहे. पाठाचं नाव आहे हे खरे खरे व्हावे. हा एक कवितेचा पाठ आहे. त्या कवितेची कवयित्री आहेत सुमती पवार. आज हा आपण कवितेचा पाठ शिकणार आहोत. तर मुलांनो, आता आपण पहिला कविता वाचन करूया. हवेवरी त्या स्वार होत स्वार मी, अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झेलावे, भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. धुक्या परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे, अवघे जग झाकुनी तयाला मिश्कलीततेने पहावे. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा, काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. आता ह्या कवितेमध्ये कवित्री आहे. कोण आहेत या कवितेची कवयित्री? सुमती पवार या आहेत. त्यांनी आपल्याला या निसर्गाचं वर्णन दिलेलं आहे. या पाठामध्ये, कवितेच्या पाठामध्ये कसलं वर्णन दिलेलं आहे? निसर्गाचं वर्णन दिलेलं आहे. त्यांनी कल्पना, आपण ज्या कल्पना करतो ना, विचार करतो की हे असं व्हायला पाहिजे, ते तसं व्हायला पाहिजे, तर तिचं म्हणणं आहे की हे सगळं प्रत्यक्षात उतरायला पाहिजे. हे काल्पनिक नसायला पाहिजे. काल्पनिक नसून ते काय उतरायला पाहिजे? प्रत्यक्षात आपल्या कृतीमध्ये उतरायला पाहिजे, असं कवयित्री सांगत आहे. आता पाहूया आपण कवितेचा अर्थ. हवेवरी त्या होत स्वार मी, अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. आता पक्षी आहे. पक्षी काय करतो? अखंडपणे, अविरतपणे, न घाबरता आकाशामध्ये काय घेत असतो? झेप घेत असतो. उडण्याची ताकद त्यालाच असते. आता आपण उडू शकतो का पक्षाप्रमाणे आकाशामध्ये? तर नाही. तर ह्या कवी मुलीला काय व्हायचं आहे? हवेत स्वार व्हायचं आहे. ते पण कसे? तर पक्षासारखे व्हायचं आहे, असं तिच्या नेहमी मनात येतं. कवयित्री म्हणते, माझ्या मनात नेहमी असे वाटते की हवेवर आरूढ होऊन मी आकाशात फिरावे, पक्षी होऊन मनमुक्त संचार करावा. पक्षाला बंधन असते का? तो क्षणात आकाशात भरारी मारतो, तर कधी क्षणामध्ये जमिनीवर आपल्या 2 पायांनी चालतो. बरोबर. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. आता तुम्हाला माहिती आहे पाऊस कसा पडतो? तर समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ कशामुळे होते? सूर्यामुळे होते की नाही? तर ते सूर्यकिरणामुळे पाण्याची वाफ होते. ते आकाशात जातात, मग त्याचे ढग बनतात आणि परत काय होतं? त्याचा पाऊस वगैरे पडतो. आता पहाटेच्या वेळेला आपल्याला पानं ओली दिसतात. सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा अंगणात गेल्यावरती आपल्याला पानांवरती पाणी साचलेलं दिसतं. तर ते पाणी असतं का? पाऊस पडतो का रोज रोज? नाही. तर ते हवेतलं बाष्प असतं. ते दवबिंदू मार्फत कुठे उतरतं? गवतावर उतरतं. आणि हे सगळं कशामुळे होतं? तर ह्या सूर्यप्रकाशामुळे होतं. तर कवी मुलगी सांगते, दवबिंदूचे रूप घेऊन गवतावर पहाटे उतरावे आणि सूर्यप्रकाश येताच वाफ होऊन पुन्हा आकाशामध्ये निघून जावे, असं कवी मुलगी सांगत आहे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झेलावे, क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे,
भराणणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. आता कवी मुलगी काय सांगत आहे, कधी मला असे वाटते की उष्णतापासून आता ही उष्णता आपल्याला कुठून मिळते, सूर्यापासूनच मिळत असते, बरोबर. आणि वारा, वारा कसा असतो, भणाणणारा वारा असतो. ह्या क्षितिजावरचे रंग गडद असतात. आता प्रत्येक वेळेला सूर्याची किरणं ही वेगवेगळे प्रकार आपल्याला दाखवत असतात. सकाळी त्याचा रंग वेगळा असतो, दुपारी रंग वेगळा असतो, बरोबर. संध्याकाळी आणि रात्री देखील त्याचं वर्णन हे वेगळं वेगळं असतं. आपल्याला कधी पिवळसर दिसतो, बरोबर, कधी पांढरा शुभ्र दिसतो, तांबूस दिसतो, तर कधी रंगहीन असतो. असे क्षितिजावरचे रंग हे काय करत आहेत, बदलत आहेत, बरोबर. तर कवी म्हणते, कधी मला असे वाटते की क्षितिजावरचे दाट रंग मी व्हावे, ढगाचे रूप घेऊन झुलावे, कधी वेगाने वाहणारा वारा होऊन कोणाशी खेळायचं आहे, तिला चंद्राशी खेळायचं आहे. धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे, अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पहावे. आता धुक्यासारखंच कसं व्हायचं आहे, या मुलीला अलगद पृथ्वीवरती यायचं आहे, धुके होऊन कधी हळूच धरतीवरती उतरायचं आहे. सगळ्या सृष्टीवरती धुके अंतरून खोडकरपणे पाहत बसावेसे वाटते. आता धुकं आपल्याला जास्तीत जास्त कधी दिसत असतं, तर थंडीमध्ये दिसतं. पहाटे जेव्हा जास्त थंडी पडते ना, त्यावेळेला आपल्याला समोरचं काहीच दृश्य दिसत नाही, म्हणजेच काय असतं, धुकं उतरलेलं असतं. आणि हवेमध्ये काय असतो, एक वेगळाच गारवा आलेला असतो. आणि हे मिश्किलतेने त्याला कवी मुलीला पाहायचं आहे. मिश्किलतेने म्हणजेच खोडकरपणे त्या मुलीला पाहायचं आहे हे धुकं. ऊर्जेचा स्तोत्र सूर्य मी अगदी जवळून पहावा, काळोखाला चिरत चिरत मी सूर्य किरण व्हावा. आता ही कवी मुलगी सांगते की कधी मला असे वाटते की उष्णता ज्याच्यापासून निघते तो सूर्य अगदी जवळून तिला पाहायचा आहे. अंधाराला, आता जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो सगळा अंधार काय करतो, नाहीसा करतो, बरोबर ना. पूर्ण दिवसभर आपल्याला काय दिसतो, उजेड दिसतो. आणि हा सूर्य आपल्याला ऊर्जा देतो, प्रकाश देतो आणि जगण्याची नवीन उमेद देत असतो आणि काळोखाला चिरत जातो. त्याचप्रमाणे मला आशेचा सूर्यकिरण व्हायचं आहे आणि काळोखाला म्हणजे अंधाराला मला चिरत जायचं आहे, असं ती कवी मुलगी सांगत आहे. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. आता आपण फक्त कल्पना करू शकतो की मी हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, बरोबर. पण मला खरं असं वाटत आहे की मी निसर्गाच्या या मनमोहक रंगामध्ये स्वतः रंगून जावे आणि तुम्हाला सांगते, हा माझा भास नव्हे तर मला खरेखुरे हे सर्व व्हावेसे वाटत आहे, अशी कवी मुलगी सांगत आहे. असे कवितेचे वर्णन कवयित्री सुमती पवार यांनी आपल्या कवितेच्या पाठामध्ये केलेलं आहे. तर मुलांना, तुम्हाला हा कवितेचा पाठ समजलेला असेल, भावार्थ समजलेला असेल, तर आता आपण गृहपाठाकडे वळूया. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 बघा काय दिलेला आहे, पान नंबर बघा. पहिला आपण शब्दार्थ पाहूया. आता बघा, स्वार होणे म्हणजे काय आहे, आरूढ होणे, बरोबर. विहरणे म्हणजे आकाशात उडणे किंवा फिरणे. क्षितिज म्हणजे आकाश, जे जमिनीला टेकल्यासारखा भास होतो ते ठिकाण म्हणजे काय आहे, क्षितिज. भरारणारा म्हणजे वेगाने वाहणारा, अलगद म्हणजे हळूच, मिश्किल म्हणजे खोडकर, स्रोत म्हणजे ज्याच्यापासून मिळते तो मार्ग, म्हणजे आपल्याला जी ऊर्जा मिळते तो मार्ग. काळोखाला चिरणे म्हणजे काळोख भेदून जाणे. भास म्हणजे भ्रम, चंद्र म्हणजेच काय, शशी. हे त्याचे शब्दार्थ आलेले आहेत. आता पहिला प्रश्न बघा, 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते. त्याचं उत्तर आहे, कवयित्रीला पक्षी व्हावेसे वाटते आणि हवेवर स्वार होऊन आकाशात मुक्त फिरावेसे वाटते. प्रश्न क्रमांक 2 बघा, कवयित्रीला गवतार कसे उतरावेसे वाटते. त्याचं उत्तर आहे, कवयित्रीला दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावेसे वाटते. प्रश्न क्रमांक 3 बघा, धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते.
त्याचं उत्तर आहे धुके बनून कवयित्रीला हळूच धरतीवर उतरावेसे वाटते. सगळ्या जगाला झाकून खोडकरपणे त्याची स्थिती पाहत राहावेसे वाटते. प्रश्न क्रमांक 4 बघा. कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते? त्याचं उत्तर आहे अंधाराला चिरत जाण्यासाठी सूर्यकिरण व्हावेसे असे कवयित्रीला वाटते. आता प्रश्न क्रमांक 2 बघा. कंसातील योग्य सर्वनामे आपल्याला घालायची आहेत. आपण गेल्या वर्षी सर्वनामांचा पाठ शिकलेलो होतो, बरोबर. आता पहिला प्रश्न आहे, हसीना खेळाडू आहे, ती रोज पटांगणावर खेळते. प्रश्न क्रमांक 2 बघा. बाईंनी मुलांना खाऊ वाटला, त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या. प्रश्न क्रमांक 3 बघा. घरातील सगळे म्हणाले आपण सिनेमाला जाऊ. प्रश्न क्रमांक 4 बघा. जॉनने स्वतः चहा केला. आता बघा, हसीना ही मुलगी आहे म्हणून तिला ती लिहिलेलं आहे. बाईंनी, मुलांना, या दोघांचा संबंध आले म्हणून त्यांनी हा सर्वनाम वापरलेला आहे. घरातील सगळे, सगळे म्हणजे काय आलो? आपण आलो, म्हणून तिकडे आपण लिहिलेलं आहे सर्वनाम. आणि जॉन हा स्वतःबद्दल सांगतोय, स्वतःने केलेला आहे म्हणून तिकडे आपण स्वतः लिहिलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 3 बघा. रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे डॅश गावाला जा. तर तुम्ही, आपण, आम्ही. तर तुम्ही गावाला जा, आपण गावाला जा असं सांगू शकतो का? आम्ही गावाला जा असं सांगू शकतो का? तर नाही. तर तुम्ही गावाला जा हा शब्द पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. आईने तिचा डबा भरून दिला. त्याने आणि आपण हा शब्द पर्याय येथे योग्य बसत नाही, त्यामुळे आईने तिचा डबा भरून दिला. प्रश्न क्रमांक 3 बघा. आज आम्ही खूप मजा केली. आज, ती किंवा स्वतः हा शब्द पर्याय येथे जुळत नाही, त्यामुळे आम्ही हा सर्वनाम योग्य आहे म्हणून तिथे आपण तो सर्वनाम लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. दादा धावपटू आहे, तो रोज पळतो. आता मुलासंबंधी आहे, मुलगा आहे, पुरुषवाचक आहे म्हणून तिथे तो हा शब्द लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. तिने बाळाला मांडीवर घेतले. आता तिला आणि तिचा हा पर्याय योग्य नाही म्हणून तिने बाळाला मांडीवर घेतले हा योग्य पर्याय आहे, योग्य सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा. मोत्याने धाव घेऊन आमचे स्वागत केले. आता अनेकांबद्दल माहिती आहे म्हणून आमचे येणार येथे. आम्हाला किंवा आपण हा शब्द पर्याय नाही जुळू शकत म्हणून तिथे आमचे हा सर्वनाम लिहिलेला आहे. आता पुढील पान पहा. पान क्रमांक 24 आहे. योग्य पर्याय पुढे आपल्याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. आता पहिला प्रश्न आहे, सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा उतरावे. त्याचे पर्याय आपल्याला योग्य निवडायचे आहेत. तर पहिलं आहे अ आहे सूर्यकिरणांची वाफ व्हावी. ब आहे सूर्याच्या उष्णतेने वाफ बनावी. क आहे सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दबिंदू बनावे. आता याचा योग्य पर्याय काय आहे? तर क वाला आहे. सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा पुन्हा दबिंदू व्हायचा आहे, दबिंदू बनायचा आहे म्हणून हा योग्य पर्याय क हा बरोबर आहे, बरोबर. आता प्रश्न क्रमांक 2 बघा. भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. त्याचा योग्य पर्याय कोणता आहे ते आपल्याला निवडायचं आहे. अ दिलेला आहे निसर्गातल्या रंगात रंगून जावे. ब आहे वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. क आहे कोणतीच गोष्ट भासमान नसावी. त्याचा योग्य पर्याय कोणता आहे? तर ब वाला आहे. वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्या असं कवयित्रीला वाटत आहे. आता कवितेतून शोधा. चंद्राशी खेळणारा भणणणारा वारा. त्याचप्रमाणे पहिला आहे अवकाशी विहरणारा कोण आहे? पक्षी आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. गवतावर उतरणारे दवबिंदू आहे. प्रश्न क्रमांक 3 धरणीवर उतरणारे धुके आहे. प्रश्न क्रमांक 4 ऊर्जेचा स्तोत्र असणारा सूर्य आहे. प्रश्न क्रमांक 5 काळोखाला चिरणारा सूर्यकिरण आहे. आता पुढचा प्रश्न बघा. ज्याप्रमाणे खरे खोटे तसे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. काळोख उजेड, गडद विरळ. प्रश्न क्रमांक 2 पहा.
खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो त्याचे निरीक्षण करायचं आहे. आता त्याचं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी, रात्री. तर सूर्याचा रंग वेगवेगळ्या वेळेला अलग अलग दिसतो. सकाळी कसा दिसतो? पिवळसर दिसतो. दुपारी पांढरा शुभ्र दिसतो. सायंकाळी तांबूस दिसतो आणि रात्री रंगहीन दिसतो. बरोबर, हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, हे शब्द लिहायचे आहेत. कॉपी अँड राईट करून लिहायचे आहेत. कोणते प्रश्न आहे, कोणते शब्द दिलेले आहेत? तर क्षितिज, ऊर्जा, मिश्किल, स्त्रोत, स्वार, सूर्यप्रकाश, चंद्र, निसर्ग आणि पुन्हा. त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो ओमिट आहे. बरोबर मुलांना, तुमचा आजचा हाच होमवर्क आहे. तुम्हाला वर्कबुक फिल करायचं आहे. ज्यांनी वर्कबुक नाही घेतले त्यांनी लवकरात लवकर ते परचेस करायचे आहेत. बरोबर मुलांनो, घरीच राहा, सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या तासाला. तिथपर्यंत बाय.